शिवाजी महाराज नसते तर शाळेत इराणची भाषा शिकावी लागली असती. शिवाजी महाराज नसते तर आज भारताची राष्ट्रभाषा फारसी असती का, हा विचार करायला लावणारा इतिहास आहे. शिवराय भाषेवर ठाम होते. शिवाजी महाराजांनी आपली मराठी भाषा आणि संस्कृत भाषेला प्रशासनात महत्त्वाचे स्थान दिले. मुघलांचा फारसीवर आग्रह होता. मुघल, आदिलशाही, निजामशाहीसारखे सत्ताधीश राजकारभार फक्त फारसीतच करत असत. फारसीचा परिणाम काय झाला तर फारसी भाषा वापरल्यामुळे सामान्य लोक प्रशासनापासून दूर राहिले. त्यामुळे त्यांच्यात अज्ञान आणि गरिबी वाढली. शिवरायांची भाषाविषयक दूरदृष्टी कशी होती तर स्वराज्य स्थापन झाल्यावर शिवाजी महाराजांनी भाषेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यावर भर दिला. संस्कृत राजमुद्रा, मराठी प्रशासन. तर शिवरायांनी आपल्या राजमुद्रेसाठी संस्कृत भाषा वापरली, पण राज्याचा कारभार त्यांनी मराठी भाषेत सुरू केला. राज्य व्यवहार कोशाची निर्मिती. रघुनाथ पंडित आणि धुंडीराज व्यास यांच्या मदतीने राज्य व्यवहार कोश तयार करण्यात आला. फारसी शब्दांना संस्कृत पर्याय. तर या कोशात वजीरसाठी प्रधान, दिवाणसाठी सचिव आणि अमीरसाठी सेनापती असे संस्कृत शब्द सुचवले. मराठीचा सन्मान वाढवणारे निर्णय त्यांनी घेतले. तसेच शिवरायांनी पत्रव्यवहार आणि मेस्तक लेखन म्हणजेच दस्तावेज लिहिणे आणि कानुजावतेसाठीही म्हणजेच न्यायालयीन कामासाठी मराठीचाच वापर करण्याचा आग्रह धरला. शिवराय नसते तर काय झालं असतं तर शिवाजी महाराज नसते तर आजही फारसी किंवा इंग्रजी हीच राष्ट्रभाषा राहिली असती. मराठीचा अभिमान टिकवून ठेवणारा हा प्रेरणादायी इतिहास आहे.